मार्गशीर्ष महिन्यात महालक्ष्मीचे व्रत केले जाते. या काळात येणाऱ्या प्रत्येक गुरुवारी अनेक सुवासिनी स्त्रिया मनोभावे हे व्रत करतात. तसेच देवी लक्ष्मीची पूजा करून उपवास देखील करतात. मार्गशीर्ष महिन्यामध्ये श्री महालक्ष्मी देवीची पूजा मांडणी कशी करायची ते आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत. त्यासाठी लागणारं साहित्य पाणी, पंचामृत, लाल वस्त्र लागणार आहे, अक्षता लागणार आहे, त्याचबरोबर एक प्रत म्हणून आपल्याला एक पुस्तक लागणार आहे देवीचं, त्याचबरोबर ओटीचं सामान, विड्याचं सामान लागणार आहे, महालक्ष्मीचा मुखवटा लागणार आहे, वस्त्र लागणार आहे, सोबतच आपल्याला दागिने लागणार आहेत, हार, फुलं, पानं, त्याचबरोबर 5 प्रकारची फळं लागणार आहेत, श्रीफळ, हळदी, कुंकू, चंदन, त्याचबरोबर माता लक्ष्मीची मूर्ती लागणार आहे, श्री गणेशाची मूर्ती लागणार आहे, रांगोळी, धूप लागणार आहे, त्याचबरोबर माता लक्ष्मीचा एक फोटो लागणार आहे, सोबतच आपल्याला एक समई देखील लागणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे साहित्य वापरून आपण श्री महालक्ष्मी देवीची पूजा मांडणी करणार आहोत. श्री महालक्ष्मी देवीची ही पूजा मांडणी आपण मार्गशीर्ष महिन्यातल्या प्रत्येक गुरुवारी करायची आहे. सकाळी लवकर उठून अंघोळ करून ही पूजेची मांडणी करायची आहे. पूजा करण्या अगोदर जिथं पूजा मांडायची आहे तिथील जागा स्वच्छ करून घ्यायची. त्यानंतर तिथं पाट किंवा चौरंग ठेवायचा आहे. चौरंग किंवा पाटाच्या कडेने आपल्याला अगदी छान अशी रांगोळी काढून घ्यायची आहे. इथं मी पूजेसाठी चौरंग वापरणार आहे. तुमच्याकडे पाट असेल तो देखील तुम्ही इथं वापरू शकता. चौरंगाच्या बाजूने मी छान अशी रांगोळी काढून घेतली. त्यानंतर माझ्याकडे अशा प्रकारची समई आहे. तर ही समई सर्वात आधी मी प्रज्वलित करून घेणार आहे. समई प्रज्वलित करून घेतल्यानंतर आपल्याला रांगोळीवरती देखील हळदी कुंकू व्हायचं आहे. त्याचबरोबर आपल्याला समईला देखील हळदी कुंकू वाहून घ्यायचं आहे. सोबतच आपल्याला समईला छान अशा अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक फूल व्हायचं आहे. समईला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला स्वतःला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही दीप प्रज्वलनाने केली जाते. त्यामुळे पूजेमध्ये आपल्याला सर्वात आधी दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे आणि दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. स्वतःला हळदी कुंकू देखील लावून घ्यायचं आहे आणि त्यानंतर पूजेला सुरुवात करायची आहे. समई इथं मी प्रज्वलित करून घेतलेली आहे. त्यानंतर मी इथं चौरंगावरती एक लाल वस्त्र अंथरून घेत आहे. लाल वस्त्र अंथरून घेतल्यानंतर आपल्याला दिव्याची पूजा करून घ्यायची आहे. त्यासाठी इथं मी रंगीबेरंगी अक्षदा घेतलेल्या आहेत. जर का तुमच्याकडे पांढऱ्या कलरच्या अक्षदा म्हणजेच तांदूळ असतील तर त्यामध्ये हळदी कुंकू वाहून तुम्ही त्याला थोड्याशा रंगीबेरंगी करून घेऊ शकता. थोड्याशा अक्षदा वाहिल्यानंतर त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आणि आपल्याला दीप प्रज्वलित करून घ्यायचा आहे. दिव्याची देखील छान अशी हळदी कुंकू लावून त्याचबरोबर अक्षदा वाहून, फूल वाहून पूजा करून घ्यायची आहे. दिव्याला नमस्कार करायचा आहे. त्यानंतर आपल्याला सर्वात आधी श्री गणेशाच्या मूर्तीला पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे. कुठल्याही शुभ कार्याची सुरुवात ही श्री गणेशाच्या पूजेने केली जाते. त्यामुळे सर्वात आधी आपल्याला श्री गणेशाची मूर्ती प्रस्थापित करून घ्यायची आहे. त्या अगोदर श्री गणेशाला 5 वेळा पाण्याने आणि 5 वेळा पंचामृताने आणि पुन्हा एकदा 5 वेळा पाण्याने अशा प्रकारे आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे. त्यानंतर गणेशाची मूर्ती आपल्याला स्वच्छ करून घ्यायची आहे, कोरडी करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला गणपती बाप्पांची मूर्ती प्रस्थापित करायची आहे. गणपती बाप्पांना अभिषेक घालताना आपल्याला ओम श्री गणेशाय नमः, ओम श्री गणेशाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. या इथं मी 2 विड्याची पानं ठेवली, त्याच्यावरती तांदळाची अरास घातली, हळदी कुंकू वाहिलं आणि याच्यावरती मी श्री गणपती बाप्पांची मूर्ती आहे ती प्रस्थापित करत आहे. गणपती बाप्पांना चंदनाचा टिळा लावायचा आहे. बाप्पांची पूजा करून घ्यायची आहे. बाप्पांना अक्षदा व्हायच्या आहेत आणि सोबतच बाप्पांना फूल व्हायचं आहे. बाप्पांना लाल रंगाचं फूल खूप प्रिय आहे. जर का तुमच्याकडे लाल रंगाचं फूल असेल ते देखील तुम्ही बाप्पांना अर्पित करू शकता. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीच्या मूर्तीची देखील पंचामृताने स्नान घालून घ्यायचं आहे. जर का तुमच्याकडे माता लक्ष्मीची मूर्ती नसेल तर नाही घेतली तरी देखील चालू शकतं. माझ्याकडे आहे म्हणून मी इथं पूजेमध्ये या मूर्तीची देखील पूजा करत आहे. माता लक्ष्मीच्या मूर्तीला देखील 5 वेळा पाण्याने अगोदर आपल्याला स्नान घालून घ्यायचं आहे. त्यानंतर 5 वेळा पंचामृताने आणि पुन्हा एकदा 5 वेळा पाण्याने घालून आपल्याला ही मूर्ती छान अशी कोरडी करून घ्यायची आहे. माता लक्ष्मीला आपल्याला पंचामृताने स्नान घालत असताना ओम श्री महालक्ष्मीय नमः, ओम श्री महालक्ष्मीय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यानंतर इथं मी 2 विड्याची पानं ठेवलेली आहेत, त्याच्यावरती तांदळाची अरास घालायची, हळदी कुंकू व्हायचं आहे आणि माता लक्ष्मीची मूर्ती आहे ती आपल्याला प्रस्थापित करून घ्यायची आहे. त्यानंतर मूर्तीला हळदी कुंकू व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि एक फूल व्हायचं आहे. या इथं आपली गणपती बाप्पांची आणि माता लक्ष्मीच्या मूर्तीची आपली स्थापना करून झालेली आहे. आता आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोची स्थापना करून घ्यायची आहे.
त्यासाठी पुन्हा एकदा मी तांदळाची अरास घातलेली आहे, त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे. त्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीचा फोटो आहे तो इथं स्थापित करायचा आहे. हा फोटो मी अगोदरच स्वच्छ करून घेतलेला होता. फोटो स्थापित केल्यानंतर आपल्याला माता लक्ष्मीला हळदी कुंकू व्हायचं आहे. फोटोमध्येच बाजूला गजलक्ष्मी आहेत, त्यांना देखील मी हळदी कुंकू लावून घेत आहे. जर का तुमच्याकडे सेपरेट गजलक्ष्मीच्या मूर्त्या असतील त्या देखील तुम्ही इथं पूजेमध्ये वापरू शकता. गजलक्ष्मींची देखील छान अशी हळदी कुंकू लावून पूजा करून घ्यायची आहे. पूजा हळदी कुंकू लावल्यानंतर आपल्याला अक्षदा व्हायच्या आहेत आणि फूल व्हायचं आहे. माता लक्ष्मीच्या फोटोला इथं मी हार देखील आणलेला आहे. हा हार आपल्याला माता लक्ष्मीच्या फोटोला घालून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं माझ्याकडे श्री महालक्ष्मी देवीचं अशा प्रकारचं पुस्तक आहे. ते पुस्तक देखील आपल्याला पूजेमध्ये घ्यायचं आहे. पुस्तकाला देखील छान असं प्रस्थापित करून पुस्तकाला हळदी कुंकू लावून आपल्याला फूल व्हायचं आहे, अक्षदा व्हायच्या आहेत आणि पुस्तकाची देखील छान अशी पूजा करून घ्यायची आहे. त्यानंतर आपल्याला कलश स्थापना करायची आहे. कलश स्थापना करत असताना आपल्याला कलश सजावट देखील करायची आहे. तर सर्वात आधी आपल्याला तांदळाची अरास घालून छान असा स्वस्तिक काढून घ्यायचा आहे. स्वस्तिक काढल्यानंतर त्याच्यावरती आपण कलश स्थापना करणार आहोत. तर इथं मी कलशामध्ये पाणी घेतलेलं आहे. कलशामध्ये कलशाच्या गळ्यापर्यंत येईल इतकं यामध्ये पाणी घेतलं. त्यामध्ये 1 रुपयाचा कॉईन घातलेला आहे. तुळशी पत्र, त्याचबरोबर आपल्याला दुर्वा टाकायच्या आहेत, हळदी कुंकू टाकायचं आहे आणि यामध्येच आपल्याला एक फूल देखील व्हायचं आहे. त्यानंतर या इथं माझ्याकडे 5 विड्याची पानं आहेत, ती मी या कलशामध्ये ठेवत आहे. हे पहा, या पद्धतीने. विड्याची पानं नसतील तर तुम्ही आंब्याची पानं देखील इथं वापरू शकता. कलश आपल्याला या स्वस्तिकवरती प्रस्थापित करून घ्यायचा आहे. त्यानंतर इथं माझ्याकडे सर्व झाडांच्या पत्री आहेत. जेवढ्या शक्य आहेत तेवढ्या झाडांच्या पत्री इथं मी एकत्रित अशा गट्टा करून घेतलेल्या आहेत. त्या आपल्याला या कलशामध्ये ठेवायचा आणि श्रीफळ देखील ठेवून घ्यायचं आहे. कलशाला वस्त्र बांधून घ्यायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला श्री महालक्ष्मीचा जो मुखवट आहे तो देखील या श्रीफळाला लावून घ्यायचा आहे. श्री महालक्ष्मीला आपल्याला अशा प्रकारे सजावट करून घ्यायचं आहे. महालक्ष्मीला मंगळसूत्र घातलेलं आहे, मी हार घातलेला आहे आणि महालक्ष्मीला हळदी कुंकू लावून घेतलेला आहे. त्यानंतर अशा प्रकारे बघा, माझ्याकडे महालक्ष्मी देवीसाठी वेणी आहे, ती देखील मी लावून घेतलेली आहे. त्यानंतर श्री महालक्ष्मी देवीला फूल व्हायचं आहे आणि नमस्कार करायचा आहे. सोबतच इथं आपल्याला श्री महालक्ष्मी देवीला ओटीचं सामान व्हायचं आहे आणि त्याचबरोबर 2 पानाचा विडा देखील आपल्याला इथं ठेवायचा आहे. त्यानंतर 5 प्रकारच्या फळांचा नैवेद्य आपल्याला या पूजेमध्ये ठेवायचा आहे. 5 प्रकारची फळं नसतील तर एकाच प्रकारची 5 फळं देखील तुम्ही इथं पूजेमध्ये वापरू शकता. 5 प्रकारच्या फळांचा मी इथं नैवेद्य ठेवल्यानंतर इथं दूध साखरेचा नैवेद्य ठेवलेला आहे. सोबतच इथं मी खोबरे आणि गुळाचा देखील नैवेद्य ठेवला. धूप लावून घेतलेले आहे आणि त्यानंतर अशा प्रकारे श्री महालक्ष्मी देवीची आपल्याला आरती देखील करून घ्यायची आहे. तर अशी होती ही आपली मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी श्री महालक्ष्मी देवीची केलेली पूजा मांडणी. ही तुम्हाला कशी वाटली ती नक्की सांगा. साध्या सोप्या सरळ पद्धतीने मनोभावने केलेली ही पूजा आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक